नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंतही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत वडीलकीचा सल्ला ही मराठी बोधकथा. चला पाहूयात वडीलकीचा सल्ला मराठी बोधकथा. एक होतं गाव. त्या गावात एका मुलाचे लग्न ठरले. मुलगी होती शेजारच्या गावातील. तेव्हा शेजारील गावात लग्न होणार होते. दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती. लग्नात भांडणे व मान अपमान होऊ नये म्हणून लग्नाला वराडात कोणीही म्हाताऱ्या माणसांना न्यावयाचे नाही असे तरुण माणसांनी ठरवले. लग्नाला जाण्यासाठी गाड्या तयार झाल्या. ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्वजण शेजारील गावाकडे निघाले. गावात एक शहाणे समंजस आजोबा होते. ते हळूच आधी शेजारील गावात गेले व तेथील मंदिरात वेश बदलून राहिले. ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले. त्यांचे मुलीच्या घरच्या माणसांनी मोठ्या थाटाने आगत स्वागत केले. मुलीच्या कडील माणसांच्या ध्यानात आले की ह्या पाहुण्यांच्या मध्ये एकही वयस्कर माणूस नाही. ती गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही. म्हणून आता या वराकडील लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसाने द्यावे. हे मागणे ऐकल्यावर वराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाली. बापरे, आता एवढे तेल आणावे कोठून? सगळेजण आपसात चर्चा करू लागले. वराकडील प्रत्येकाने विचार केला, पण कोणाला उत्तर सापडेना. काय करावे? लग्न मोडावे तर परत गावात गेल्यावर सगळे नावे ठेवणार. सगळ्यांची तोंडे उतरून गेली. ज्याला त्याला वाटू लागले की आपल्या बरोबर आपण कोणी मोठे माणूस आणले असते तर बरे. एवढ्यात वेश पालटलेले त्यांच्या गावचे आजोबा तेथे आले. त्यांनी विचारले, का रे बाबांनो, लग्न घरात तुम्ही सगळे तोंडे उतरून का बसलात? तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, काय सांगू तुम्हाला, वधूकडील लोक विहीरभर तेल नजराणा म्हणून मागत आहेत. कुठून देणार एवढे तेल? लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावातील लोक नावे ठेवतील. काही सुचत नाही. आजोबांनी विचारले, तुमच्याकडे कोणी मोठे माणूस नाही का सल्ला द्यावयास? नाही हो. मुद्दामहून त्यांना बगळले. त्याचा आता पश्चाताप होत आहे. बरे, चला मी तुम्हाला सल्ला देतो. असे उत्तर तुम्ही मुलीच्या वडिलांना जाऊन द्या. म्हणावे, आमची तेलाची विहीर भरून तयार आहे. ती ओतून घेण्यासाठी तुमची पाण्याची विहीर कोरडी करा. तर पहा, त्या आजोबांनी कशा प्रकारे त्या मुलीच्या वडिलांना धडा शिकवला. तर तुम्हाला हा वडीलकीचा सल्ला आवडला का? तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरून असल्याने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.